स्थानीय अधिकारी हा प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक व्यक्ती हा अधिकारी असू शकतो. म्हणजे महेश बडे त्याबद्दल खूप चांगलं सांगतील पुढं, की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, खाजगी क्षेत्रामधले एखाद्या कंपनीमध्ये काम करा किंवा तुमचा स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करा, तुम्ही तिथं स्वतःचा अधिकारी असता. तुम्ही स्वतःचे निर्णय तुम्ही सगळे घेत असता. प्रशासनामध्ये गेलेलाच व्यक्ती अधिकारी असतो, पण त्याचे निर्णय तो घेतो म्हणून आपण त्याला अधिकार म्हणतो. शासनानं ठराविक जबाबदारी त्याच्याकडे दिलेली आहे, पण आज वास्तव कट्टा तुम्ही सांभाळता, इथले संपादक तुम्ही आहात, तर याची जबाबदारी सगळी म्हणून तुम्ही अधिकारी आहात याचे. म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रामधले महत्वाचे एक अधिकारी. महेश आज प्रहार पक्षाचे राज्य अभियान चालवतात. राज्यभराचे महत्वाचे पक्षाचे निर्णय घेणं, ती निर्णय क्षमता जी आहे ती त्यांच्याकडे या स्पर्धा परीक्षामधून केलेल्या अभ्यासामधून ती तयार झालेली आहे. हे जे घडणं आहे याच्यावरती आपण संशोधनात्मक म्हणजे जो डेटा आपण घेतलेला 123 विद्यार्थ्यांचा आणि 73 लोकांच्या मुलाखती, अशा 196 विद्यार्थ्यांचा जो डेटा आहे, याच्या आधारे आपण ती व्याख्या डिफाईन केली आहे. ही व्याख्या थोडी विस्तृत अंगानं बघितली गेली पाहिजे. फक्त शासनामधलेच व्यक्ती अधिकारी नसून तर खाजगी क्षेत्रामध्ये जे व्यक्ती काम करतायत तर ते कुठल्याही याच्यामध्ये असेल तर त्याच्याकडेही तेवढ्याच सन्मानानं बघितलं गेलं पाहिजे आणि समाजानं ते स्वीकारलं गेलं पाहिजे.